कविप्रविश्य यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत मित्रांनो. आपण आलो आहेत ऐश्वर्यम कॉम्प्लेक्समध्ये. प्राध्यापक गिरीश जोशी सर, जे की फिजिक्स विषयातले रिटायर्ड प्राध्यापक, पण एक चांगला कलाकार, चांगला चेस चॅम्पियन, माउथ ऑर्गन आणि फ्ल्यूटमध्ये एक्सपर्ट, तसंच चेसच्या कॉम्पिटिशनमध्ये अनेक बक्षिसं मिळवलेला, नागपूर विद्यापीठाचा चेसमधला एक कॅप्टन, स्पोर्ट्समन प्लस कलाकार इज इक्वल टू अ गुड ह्युमन बीइंग, असं मी तरी मानतो. चला भेटूयात त्यांना पुन्हा. गिरीश सर नमस्कार. नमस्कार. माउथ ऑर्गनवरती आता तुम्ही कोणती धून आम्हाला ऐकवणार आहात? ये शाम मस्तानी. क्या बात है. राजेश खन्ना. वैसे तो हम कड़ी दोपहर में मिल रहे हैं, तो शाम का माहौल बनाना चाहते हो आप. yes. कोई बात नहीं. आई थिंक 1970 इस साल में ये फिल्म रिलीज़ हुई थी, और काका जी का तो क्या उनका दौर था. वो आराधना से ये दौर शुरू हुआ था 1968 में, और एक जाने माने सुपरस्टार थे, बॉलीवुड के पहले सुपरस्टार कहते हैं उन्हें. वैसे कहा जाए तो देवानंद जी, राजेश खन्ना जी, अमिताभ जी, और आजकल के नए तो 2-3 फिल्म करने के बाद भी खुद को सुपरस्टार ये लेबल लगाते हैं. खैर छोड़ो वो बातें. हम लोग तो सुनना चाहेंगे गिरीश सर के माउथ ऑर्गन से ये शाम मस्तानी मदहोश किए जाए. श्योर. प्लीज़ स्टार्ट. क्या बात है, क्या बात है. खूप सुंदर गाणं. राजेश खन्ना आणि आशा पारेख यांची फिल्म. अतिशय चांगली स्टोरी. गिरीश सर, आपण आता बुद्धिबळाच्या तर गप्पा मारल्याच, पण आता अशी ही तुम्ही साधारण खूप चांगली चांगली गाणी वाजवताय. आता सध्या तुम्हाला असे काही कुठल्या कार्यक्रमात एक माउथ ऑर्गन वाजवणारा कलाकार म्हणून कोणी बोलावतं, असं काही तुमचं आयुष्य आहे का सध्या? हो हो, नक्कीच. आता कालच एका ठिकाणी पुण्यामध्ये पुनाळेला ओके. एका वृद्ध दाम्पत्यांचं, ज्यांनी 50 वर्ष पूर्ण केली होती आपल्या लग्नाची, अच्छा अच्छा. त्यांनी मुद्दाम मला बोलवलं होतं. वा. आणि त्यांच्यासमोर मग मी हे छुकर मेरे मन कोच गाणं गायलं होतं. अरे वा. त्यांना खूप आवडलं ओके. आणि त्यांनी त्याबद्दल ॲप्रिसिएशन दिलं होतं. आणि बऱ्याच ठिकाणी असं आमंत्रण असतं. वा दिवाळी वा पहाट वा असो की बर्थडे पार्टी असो, वा. सगळ्या ठिकाणी आमंत्रण असतं. म्हणजे तुम्ही अगदी मनसोक्त हे कलाजीवन जगताय, आणि तुमच्यातल्या कलेला थोडंसं इथं पुणे शहर असल्यामुळं प्राधान्य पण मिळतं आहे, बरोबर. असंच म्हणायचं आहे ना आपल्याला? बरोबर. वा, क्या बात आहे. खूप छान. कटीपतंगची आत्ता धून ऐकायला आम्हाला खूप छान वाटलं. आणि ये शाम मस्तानी मदहोश किए जाय. एक मला खूप. सांगा, त्याच्यामध्ये असं होतं की आपल्या भारतामध्ये या इन्स्ट्रुमेंटला, हां. माउथ ऑर्गन, ज्याला आम्ही हार्मोनिका म्हणतो, हां. ते स्ट्रीट इन्स्ट्रुमेंट म्हणून ओळखल्या जातात. ओके. म्हणजे त्याला देवत्व प्राप्त नाही अजून. जसं बासरीला किंवा वीणाला देवत्व प्राप्त आहे, कृष्णाची बासरी अच्छा. किंवा वीणा हां. सरस्वतीची, याला असं देवत्व प्राप्त झालेलं आहे ना, अच्छा. तसं या इन्स्ट्रुमेंटला अजून तसं देवत्व प्राप्त झालेलं नाही. थोडक्यात म्हणजे ही माउथ ऑर्गन वाजवणाऱ्या कलाकारांची मनातली खंत आहे. क्या बात आहे. ठीक आहे, ठीक आहे. आपण नक्कीच हे समाजापर्यंत ही कला पोहोचवण्याच्या प्रयत्नात राहा. एक ना एक कलेचा उजाडतो. ठीक आहे. आणि हे वाजवणारे, मी जसं म्हटलं की 140 कोटीच्या देशामध्ये हा माउथ ऑर्गन वाजवणारे तरी खूप झाले, असंच मी म्हणतो. त्यातून ज्या पद्धतीने व्हिसलवर म्हणजे शिटीवरती गाणी वाजवणाऱ्यांचं असोसिएशन आहे, त्या पद्धतीने तुमचं माउथ ऑर्गनवाल्यांचं काही एखादी संघटना वगैरे तुम्ही बांधली आहे का? हो हो, नक्की बांधलेली आहे. आहे ना? हो, मग तुमचं असं गेट टुगेदर असतं का कधी? नक्कीच. इंदूरला जसं मागच्या वर्षी झालं होतं, ओके. 2025मध्ये. हां. आणि यावर्षी पण MP मध्येच असं ऑल इंडिया लेव्हलचं एक मोठं ऑर्गनायझेशन. ओके. मी असं ऐकलं आहे या क्षेत्रामध्ये एक दाम्पत्य आहे, हो. हजबंड अँड वाईफ. आय थिंक दे आर फ्रॉम नागपूर ओनली ऑर MP, आय डोंट रिमेंबर दॅट. पण ते एक दाम्पत्य आहे, ते पण असे काही मस्तपैकी कार्यक्रम करतात दोघं मिळून.
ते दोघेही आमचे चांगले मित्र आहेत. ओके. जळगावला डॉक्टर धापन ते होतं ते, हां पण हां. ते आता पुण्याला शिफ्ट झाल्यामुळे पुण्यात झाले आहे ते. पुणेकर झालेत. पुणेकर झाले. पुण्यात आहेत ते. पुण्यात आहे. काय त्यांचं आडनाव वगैरे सांगता येईल? त्यांना आशुतोष केळकर आणि सुजाता केळकर. अरे वा वा, राईट राईट. केळकर मला आठवत होतं, फर्स्ट नेम मला आठवत नव्हतं. ठीक आहे. पण ते तुमच्या आता संपर्कात आहेत? चांगल्या संपर्कामध्ये आहे, आमच्या ग्रुपमध्ये पण आहे आणि एका टी व्ही कार्यक्रमामध्ये आम्ही सोबतही होतो. अरे वा. मुंबईला. ओके. मुख्य म्हणजे त्या करोना काळामध्ये हां जेव्हा मोदी साहेबांनी सांगितलं होतं की तुम्ही आपल्या घरामध्ये छंद जोपासा हां आणि स्वतःला विरंगुळा प्राप्त करून द्या, हां अशा वेळेस त्यांचं हे जे ड्युएट आहे हां केळकर दाम्पत्याचं, हां. ते मोदींनी पाहिलं आणि त्यांनी सांगितलं की अशा टाईपचं तुम्हाला सगळ्यांना आपल्या घरामध्ये वा, विरंगुळा प्राप्त करून घ्यायचा आहे. क्या बात आहे. म्हणजे पंतप्रधानांनी सुद्धा त्या कलेची दखल घेतलेली आहे. कोई बात नाही. आपण आपली फक्त कला जीवन जगत राहायचं आहे. आपल्याला कोण प्रतिसाद देतो, नाही देतो, कोण टीका करतो, डझंट मॅटर. इट मेक्स नो डिफरन्स फॉर एनी आर्टिस्ट. एक्झॅक्टली. मी तरी म्हणजे त्या प्रिन्सिपलनी चालत चालत आज इथपर्यंत आलो आहे. गिरीश सर, तुम्हाला सांगण्यास आनंद वाटतो की 9,200 व्हिडिओचा टप्पा पार केल्यावर मी तुम्हाला भेटतोय. क्या बात. या चॅनलवरती मी 9,200 व्हिडिओ अपलोड केलेला एक छोटा कलाकार आहे. बस इसी प्रिन्सिपल से हमें चलते रहना है. आपल्याला लोकांच्या चेहऱ्यावरती थोडंसं हसू फुलतं आहे ना, आपलं बोलणं ऐकल्यावर, आपला माउथ ऑर्गन ऐकल्यावर, आपली बासरी वादन ऐकल्यानंतर, दॅट्स ऑल. आपल्याला खूप काही मिळून जातं. मग खूप छान वाटलं कटीपतंगचं हे गाणं आणि तुमच्याशी अशा काही गप्पा मारल्यानंतर तुमचा हा माउथ ऑर्गनच्या बाबतीतली ही जी खंत आहे ती पण समाजापर्यंत आपल्या या व्हिडिओच्याद्वारे आपण नक्की पोचवू. प्रत्येक कलेचा एक वेगळा सन्मान प्रत्येक व्यक्तीने जीवनात ठेवलाच पाहिजे. याच संदेशासह या व्हिडिओत इथंच थांबतो मी. पुन्हा आपण तुमची माउथ ऑर्गन किंवा फ्ल्यूट याचा आस्वाद नक्की घेऊया.